शेतकरी बांधवांनो नमस्कार। आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे। बांधवांनो, पेरणीचा हंगाम आला आहे, बियाणे खरेदी करायचे आहेत, खते आणायचे आहेत, शेतीची तयारी देखील करायची आहे आणि नेमकी याच वेळी सरकारने 3 मोठ्या योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। बांधवांनो, हे ऐकून तुम्हाला किती मोठा आनंद होत असेल हे आम्हाला चांगलंच माहीत आहे। पहिलं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा खूप दिवसापासून रखडलेला 9वा हप्ता म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 2000 रुपये। दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजे शेतकरी बांधवांनो आणखी 2000 रुपये। आणि तिसरं म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेला पीक विमा म्हणजे 17000 रुपये। बांधवांनो, हे जर का सगळं एकत्र मिळवलं तर टोटल तुमच्या खात्यावरती 21000 रुपये जमा होणार आहेत। आणि यासाठी सरकारने तब्बल शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी 8500 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे। पण बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे, राज्यातील 1,40,00,000 पेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी याचा लाभ असणार नाही। फक्त 32 लाख शेतकरी बांधवांनाच याचा लाभ दिला जाणार आहे। आणि 8 जिल्ह्यांना शेतकरी बांधवांनो या नमो आणि पीएम आणि पीक विम्याच्या वाटपामधून वगळण्यात देखील आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणत्या 30 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार, कोणते 8 जिल्हे या यादीमधून वगळण्यात आले, कोणाला कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ दिला जाणार आणि तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळणार नाही, हे सर्व काय आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढील 1 ते 2 मिनिटांमध्येच बघायला मिळणार आहे। त्याकरिता व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला बघूया अपडेट। तर आता चला हे सविस्तरपणे तुम्हाला आताच लगेच सांगतो। तर शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर समजून घ्या, तर हे 8500 कोटी रुपये नेमकी आले कुठून। बांधवांनो, आतापर्यंत सरकार का पैसे देत नव्हतं याचं कारण होतं जे सरकारकडे 1 कोटी म्हणजेच की 1 कोटींपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देणे, म्हणजेच की त्यामध्ये आला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्याचबरोबर पीक विमा रक्कम, इतकं सलंग आणि पैसे देणं राज्य सरकारला शक्य नव्हतं। याकरिता पुढे ढकलण्यामध्ये आलं होतं। परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे केलं आहे की पुढील 2 ते 3 तासामध्ये या उर्वरित जिल्ह्यांमध्ये वाटप होण्यास सुरुवात होणार असून यामधून 8 जिल्हे यामध्ये पात्र म्हणजेच की अपात्र देखील करण्यामध्ये आले आहेत। तर त्यासाठी तुमचा जिल्हा या यादीमध्ये अपात्र यादीमध्ये आहे का पात्र यादीमध्ये आहे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत। त्यामुळे टाइम काढून शेतकरी बांधवांनो वेळ काढून व्हिडिओला 2 ते 3 मिनिटे नक्की पाहत चला। पण आता शेतकरी बांधवांनो, तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा पीक विमा असो, हे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारने म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांनी 8500 कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर करून दिले आहेत। आणि हा निधी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय। बांधवांनो, आतापर्यंत तुम्हाला अनेक बातम्यांमध्ये सांगितलं जायचं की आज तुमच्या खात्यावरती पैसे येतील, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे येतील, काल खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु अद्याप देखील बातम्या काय शेतकरी बांधवांनो पूर्णच काय खऱ्या नव्हत्या। आणि त्यामुळे तुम्ही बँक खाते देखील चेक केले, पूर्ण काही चेक केलं तरी देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। त्यानंतर तुम्हाला समजलं की हप्ता तर जमा झालेला नाही। नेमकी बातम्यांमध्ये काय सांगण्यामध्ये आलंय, तर शेतकरी बांधवांनो अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितींवरती विश्वास ठेवा। तर आता तुम्हाला मी अधिकृत माहिती देणार आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला। आता शेतकरी बांधवांनो, ठासपणे राज्य सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा टप्पा वाटप केला जाणार आहे, तो देखील 15 जिल्ह्यांचा असणार आहे। असे एकूण 2 दिवस वाटप चालू राहणार आहे आणि 2 दिवसामध्ये 30 ते 28 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्णपणे होणार आहे। आणि यामध्ये म्हणजेच की 8 जिल्हे असे आहेत, ते 8 जिल्हे या योजनेपासून अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा गेलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो नक्की तुम्हाला पाहायचं आहे।
जर का तुमच्या जिल्ह्याच्या यादीचं या जिल्ह्यांपैकी यादीमध्ये नाव आलं तर बांधवांनो तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, कारण की तुमच्या देखील खात्यावरती पैसे येणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. हे समजून घेणं तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. एक जरी तुम्ही गोष्ट मिस केली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, याची देखील तुम्ही दक्षता घ्यायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही पात्र कसे व्हाल आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल आलेलं यादीत तर तुम्हाला पैसे मिळतील की नाही मिळतील, का पुढचीच कोणती सरकारच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यासाठी तारीख देण्यामध्ये आलेली आहे, हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. त्याकरिता 2 ते 3 मिनिटे आता वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला. सर्व काही माहिती आता तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. तुमच्या जिल्ह्याची यादी सांगणार आहे, तुमच्या तालुक्याची यादी सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नेमकी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 असे मिळणार आहेत की तुम्हाला 3-3 हजार रुपये मिळणार आहेत. तुम्हाला पीक विमा नेमकी हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहे हे सविस्तर आता तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये सांगण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आता 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढा. तुमचं काम थोडंसं साईडला ठेवा आणि 2 ते 3 मिनिटाची वेळ काढून व्हिडिओला पाहत चला. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो की पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत आणि अपात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत. आणि बांधवांनो, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांनाच हा लाभ दिला जाणार आहे आणि पात्र शेतकरी बांधवांनाच हा लाभ दिला जाणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. पहा नेमकी आता पहा शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना कसा लाभ मिळणार आहे. पहिला नियम म्हणजे एका कुटुंबामध्ये, एका घरामध्ये एकाच शेतकऱ्यांना किंवा एकाच व्यक्तीला एकचदाच म्हणजेच की लाभ दिला जाणार आहे. बांधवांनो, अनेक शेतकरी बांधव काय करतात, आपल्या पत्नीच्या नावावरती असेल, आपल्या भावाच्या नावावरती असेल आणि एकत्र एका कुटुंबामध्ये असेल थोडी जमीन नावावरती करतात आणि 2 ते 3 म्हणजेच की एका कुटुंबामध्ये 2 ते 3 व्यक्ती या योजनेचा लाभ घेतात आणि एकाच रेशन कार्डावरील सर्व कुटुंबांची नावे देखील असतात. तरी देखील एकाच कुटुंबामधील 3 ते 4 व्यक्ती म्हणजेच की वडिलांचे मुलं असतील किंवा भाव असेल किंवा पत्नी असेल म्हणजेच की बायको असेल, असे अनेक जण लाभ घेतात. नमोचा असेल, पीएमचा असेल, अशा बऱ्याच साऱ्या हप्त्यांचा लाभ घेतात. परंतु इथून पुढे असं तुम्हाला होणार नाही, याची दक्षता घ्या आणि तुम्हाला याचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. एका कुटुंबामध्ये, एका घरामध्ये एकाच म्हणजेच की व्यक्तीला लाभ दिला जाईल, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता घेतलेला आहे, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता घेतलेला आहे, 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना 22वा हप्ता भेटलेला आहे, अशाच शेतकरी बांधवांना या ठिकाणी पुढील हप्ते म्हणजेच की नमोचा असेल, पीएमचा असेल म्हणजेच की नमोच्या 9व्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळालेला असेल, पीएम किसान योजनेचा 21वा 22वा हप्ता मिळालेला असेल तरच तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमोचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मागील हप्ता भेटलेला नसेल तर तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे. तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार नाही. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. तुमची जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेपासून सुद्धा आणि पीएम किसान योजनेपासून सुद्धा अपात्र करण्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण नसेल केलेली तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि शेतकरी बांधवांनो, चौथा नियम म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे का. जर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तिकडून राज्य सरकार नमोचे पैसे सोडताना, पीएमचे पैसे सोडताना तुम्हाला तर माहीतच आहे डीबीटीच्या अंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार पैसे सोडत असतं. नमोचा हप्ता असेल किंवा पीएमचा हप्ता असेल तर तुम्हाला यासाठी तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना या हप्त्यांचा लाभ दिला जाणार नाही, याची तुम्ही देखील दक्षता घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो. आणि
लवकरात लवकर हे तुम्हाला काम पूर्ण करायचं आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल की कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत। आता मी तुम्हाला सांगणार आहे जिल्ह्यांची यादी। जर का या जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये आलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो अकोला। अकोला मधील जर शेतकरी असाल तर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, वाशिम, यवतमाळ, पालघर, परभणी या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर आजच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यासाठी तुमचा जिल्हा पात्र होणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती रक्कम मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा वाटप होणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं जर का नाव आलेलं नसेल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुम्हाला देखील रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी, अशीच खरी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।